सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण याला मिरची फ्राय करणार आहोत। या मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, मोठ्या असतात त्या तळायला येतात मार्केटमध्ये। तर त्या ह्यांना मी धुवून घेतलेलं आहे। मला जास्ती फ्राय करायचे नाहीत म्हणून मी 5-6 घेतलेले आहेत। आणि ह्यांना आहे ना आपल्याला एकदमच असं भजी करताना ते कसं आपण एकत्र असं करतो, तर तसं न करता याशा आपण अशात आता कट करणार आहोत। आणि हे मध्ये आपल्याला इथे ह्याच्यामध्ये आपल्याला इथे असं मध्ये असं चीर करायचे, कट करायचे, कारण ह्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे। आता ह्यामध्ये मसाला काय भरणार आहोत आपण बघा, वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण। तर ह्यामध्ये लसणाची चटणी जी आपण नेहमी मिळते मार्केटमध्ये तशी, किंवा घरी पण बनवू शकता लसणाची चटणी। ती ही लसणाची चटणी आहे आणि ही आमचूर पावडर आहे। ह्या दोघांना मिक्स करायचं आणि हे ह्याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि नंतर त्याला तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं। चला आता आपली प्रोसेस चालू। मस्त एक ह्याच्यामध्ये मसाला भरून ठेवलेला आहे, जो आपण लसणाची चटणी आणि आमचूर पावडर टाकून, कारण या लसणाच्या चटणीमध्ये ना खोबरं पण असतं, त्यामुळे ते त्यामध्ये आपण मागे ही मिरची तळली होती तेव्हा काय केलं होतं, जिरं खोबरं आणि त्याचं वाटप करून त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून आपण ते तळले होते। आता आपण लसण चटणी आणि आमचूर पावडर टाकून तळत आहोत। बघा मस्तपैकी होते आणि चमचमीत आणि आंबट तिखट एकदम छान लागते। चला आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकते। ह्याच्यामध्ये तव्यात तेल टाकलेले आणि तव्यामध्ये हे तेल गरम झालं की यामध्ये आपण एक एक मिरची गरम करून घ्यायची, म्हणजे भाजायला टाकायची। आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण या सगळ्या मिरच्या येते आपण मिरची याला फ्राय करून घ्यायची। भाजू द्यायची आपण मस्तपैकी भाजून घेऊया, तोंडी लावायला छानपैकी मिरची तयार होते। हे बघा किती छान पैकी तळून होते। जरा तेल थोडं कमी टाकायचं, माझ्याकडून तेल जरा जास्तीच पडले आहेत। हे तळून झाल्यानंतर काढायचे आहेत आपल्याला। तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जसं आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपण मिरची घालू शकतो। काही लोक हे पिठामध्ये घालून जे वडापाववाल्यांकडे मिळतात तशा पद्धतीने भाजतात। मागे मी तुम्हाला दाखवलं जिरं आणि खोबरं, सुकं खोबरं घालून ते पण घालून भाजले जाते। आता आपली मिरची भाजून झालेली आहे, आपण काढायचे। हे बघा आपली मिरची भाजून झालेली आहे। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून खा।